आणि कुठलाही पंच काही जाणून बुजून कुठल्या खेळाडूवरती अन्याय करत नाही. या स्पर्धेला येऊन विजेत्या व उपविजेत्या पैलवानांचं यथोचित मान सन्मान आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी या राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 22 तारखेला नक्की येतील. त्याच पद्धतीने आम्ही हे आयोजन करत असताना माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांची जी स्पर्धा झाली 2023 सालची ती स्पर्धा आम्ही आदर्श ठेवली. हे जे रामकृष्ण अण्णा हे सगळं करतायत हे 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून करतायत. ते शेवटी आप्पा आहेत. आप्पांचा राजकारणाचा समाजकारणाचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा तळ या पुणे अहिल्यानगर रोडवरती कुठल्याही समाजकारण्याला लागलेला नाही. पण तुमचा आवडता पैलवान कोण? लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नावही या स्पर्धेतील या होणाऱ्या क्रीडा नगरीला त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं. माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आता महाराष्ट्र केसरीची तयारी करतात. तर थोडासा हा माझा व्यक्तिगत जो काही प्रश्न आहे तुम्हाला ह्या विषयावरती आपण एखादा ब्रॉडकास्ट परत करू. गदा ही त्याच्यात किती चांदी ची आहे ती आणि काय आहे ती न बघता ती मानाची गदा आहे, मूळ कुटुंबियांकडून येते आणि तिचा मान सन्मान आहे, तिचं पावित्र्य आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्याजवळील वाघोली गावामध्ये एक क्रीडा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं. अशी अभूतपूर्व आणि न भूतो न भविष्यती अशी जी स्पर्धा या वाघोली या ठिकाणी घडताना होताना आपल्याला दिसत आहे. कारण त्याच्या नियोजनाची चर्चा तयारी इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की गेल्या काही दिवसांमध्ये या चर्चेची उत्कंठता आहे ती वाढलेली आहे. कुस्तीचं महाराष्ट्राला वेड आहे आणि त्यामुळंच वाघोलीसारख्या गावानं देखील ही कुस्तीची परंपरा चांगल्या रीतीनं जपलेली आहे. आणि वाघोली म्हटलं की तुम्हाला काही नावं प्रकर्षण आठवतील किंवा आडनावं सातव, दाभाडे किंवा जाधवराव अशी एक ऐतिहासिक आडनावं या गावामध्ये आहेत. आणि त्यातलेच रामकृष्ण सातव पाटील यांनी या यंदाच्या कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचा विडा उचललेला आहे. आणि ही तयारी कशी सुरू आहे, त्याच्या मागे त्यांचे काय आडाखे आहेत, याच्या आधी ज्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये काही वाद झालेले होते ते टाळण्यासाठी त्यांनी यंदा काय केलेलं आहे. अभूतपूर्व बक्षिसं देखील या कुस्ती स्पर्धेमध्ये पहिलवानांना मिळणार आहे. आणि याचं सगळं कौशल्य देखील हे रामकृष्ण सातव यांच्याकडे आहे. त्यांना अण्णा म्हणून या पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं, त्यामुळे अण्णा म्हणून मी त्यांना याच्यामध्ये संबोधन करणार आहे. अण्णा, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. थँक्यू. या महाराष्ट्र केसरी तयारी तुम्ही अशी करून ठेवलेली आहे की अनेकांना असं वाटतं की पुढच्या वर्षी जर आपल्याला स्पर्धा घ्यायची असेल तर त्यांना टेन्शन येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि खुद्द संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी देखील असं बोलून दाखवलं की ही स्पर्धा जोरदार होणार आहे म्हणून. नक्कीच. प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय संदीप आप्पा बोंडवे आणि त्यांच्या सर्व सहकारी, सर्व कार्यकारिणी यांचे आभार व्यक्त करतो की या वर्षीच्या एवढी मोठी स्पर्धा जिचा नावलौकिक मागच्या 68 वर्षापासून आहे आणि एवढी मोठी स्पर्धा त्यांनी वाघोली गावाला व आम्हाला देऊ केली. आणि नक्कीच ही स्पर्धा जी आहे ती त्याच स्पर्धेच्या नावलौकिकाला साजेशी अशी या वर्षीचं आयोजन आम्ही करू हे तुम्हाला आपल्या माध्यमातून मी लोकांनाही नक्कीच सांगेल. पण यंदाच्या स्पर्धा आम्ही ज्या पाहिल्या, याच्या आधीच्या स्पर्धा ज्या आम्ही पाहिल्या, जास्तीत जास्त लोकांनी स्कॉर्पिओ गाडी पहिल्या क्रमांकासाठी ठेवलेली होती. तुमच्या लोकांनी किंवा वाघोलीकरांनी, तुमच्या नेतृत्वाखाली मंडळींनी एकदम फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे. काय आहे फॉर्च्युनरचं गुपित? नाही असं काय नाही, पण तुम्ही बघत असाल वाघोलीची पंचक्रोशी आसपासची सगळी गावं ही नेहमीच कुस्तीवरती प्रेम करणारी. बरं. आणि आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी घरोघरी पैलवानकी आहे. घरातून एकतरी पोरग या पैलवानकी क्षेत्रामध्ये किंवा इतर कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये आहे. खेळांवरती प्रेम असणारी ही सगळी गावं आहेत. बरं. आणि नक्कीच खेळावरती प्रेम करत असताना ह्या भागातील दानशूर लोक आहेत, व्यावसायिक आहेत, राजकारणी लोक आहेत, समाजकारणी लोक आहेत, यांनी भरभरून खेळाडूंना मदत केलेली. बरं. तर स्पर्धा बक्षीस हे होतात. आता नक्कीच कुठंतरी या अगोदरच्याही काळामध्ये माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी 2023 साली त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं स्वरूप थोडंसं बदललं होतं. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. आणि
त्यानंतर ह्या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला गेला लोकांचा. याचे जे प्रेक्षक आहेत, क्रीडाप्रेमी आहेत, हे पण नव्याने त्याच्यामध्ये अनेक सहभागी झाले. तर कुठंतरी आम्ही आदर्श जर घ्यायचा तर कुणीतरी या आधीच्या काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलंय त्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे. त्याच पद्धतीनं आम्ही हे आयोजन करत असताना माननीय मुरलीधरांना मोहोळ यांची जी स्पर्धा झाली 2023 सालची, ती स्पर्धा आम्ही आदर्श ठेवली. आणि ती स्पर्धा कशी अजून चांगल्या पद्धतीने करता येईल तर त्याचं वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन अण्णांच्याकडनं घेतो. आणि त्याच पद्धतीनं ही करत असताना गावातील सगळी लोक जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भरभरून कुस्तीवरती, खेळांवरती प्रेम करतात, तर लोक एकत्र आली. लोकांनी सांगितलं फॉर्च्युनर द्यायची, दुसऱ्या विजेत्याला स्कॉर्पिओ द्यायची, गटातले विजेते आहेत माती विभागातले 9, आदी विभागातले 9, या पोरांना पण बुलेट देऊ. बरं काय, आणि बक्षीस देण्याचे ही जी काही रीग लागली होती लोकांची ती काही थांबना. बरं, चढावट लागली, चढावट नाही पण देत होते लोक भरभरून. किंवा स्पर्धा होती, उत्सुक होती लोक. आपल्या भागामध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होती, लोक उत्सुक होती, लोकांची फार दिवसापासूनची इच्छा होती स्पर्धा झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातूनच लोक देत राहिले. आणि मग बुलेटही झाल्या तरी लोक द्यायची थांबणात. मग आम्ही म्हटलं चला उपविजेते जे पोरं आहेत त्यांना स्प्लेंडर गाडी देऊ. आणि बघा सर, शेवटी बक्षीस कुठं जातात काय, की समजा 18 बुलेट, 18 स्प्लेंडर आणि 2 4 व्हीलर जातात. ही पोरं वर्षानुवर्षे कष्ट करतात. ह्यांची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त पोरांची ही शेतकरी, कष्टकरी, कामगारांची, हमालांची पोरं आहेत. बरं काय, आणि इथपर्यंत आलेली आहेत तर त्यांनी यासाठी किती कष्ट घेतले असतील की जिल्हा पातळी क्रॉस करून तुम्ही राज्य पातळीवरती यायचंय आणि राज्यात तुम्ही तुमच्या गटामध्ये अव्वल स्थान तुम्हाला पटकवायचंय. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर साहेब तेवढं तर यथोचित सन्मान त्या पोराचा व्हायला पाहिजे. मग त्यांच्या खेळाचं कलागुणांचं चीज करणारी पंचकृषी, आणि मग लोकांनी ती बक्षिसं तेवढी दिली. ओके, यंदा स्पर्धेला कसा प्रेक्षकांसाठी काय व्यवस्था तुम्ही केलेली खास? प्रेक्षकांसाठी साधारणतः वाघोली गावच्या मध्यभागी जे खेळांसाठी विशेष ओळखलं जातं ते वाघोलीचं जे बाजार मैदान आहे, त्या बाजार मैदानामध्ये भव्य असं स्टेडियमचं काम तिथं चालू आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 50,000 लोकांच्या आसपास. 50,000 एवढी जमतील लोक? हा, जास्ती जमतील. ओके, आमची तयारी किंवा आम्ही जे क्रीडांगण तिथं उभारतोय काय करतोय ते नक्कीच कमी पडेल. बरं, म्हणजे लोक कुस्तीवरती प्रेम करणारे, तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्र कुस्तीवरती वेड आहे काय, तर कुस्तीवरती प्रेम करणारे लोक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येतील. तर त्याच्यामुळे तेवढी व्यवस्था करणं गरजेचं पण होतं. तर ती तेवढी व्यवस्था केली. बरं, खूप चांगल्या पद्धतीची क्रीडानगर तिथं या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी विशेष करून तयार केलेली आहे. आणि सर्वांचीच इच्छा होती त्या अनुषंगाने माननीय मुरलीधरांना मोहोळ यांनी या क्रीडानगरीला या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नावही या स्पर्धेतील या होणाऱ्या क्रीडानगरीला त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं. यंदा जी महाराष्ट्र केसरी नेहमी गदा असते तिचं फार कौतुक असतं आणि ते मोहोळ कुटुंबाकडे दिली जातात असं बोललं जातं. तर यंदा या गदेमध्ये काय बदल केलाय, त्यात काय वाढ केलेली आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, काय वेगळं आहे का यावेळेस? नाही, जी पारंपरिक मागच्या आता हे 68व वर्ष जी पारंपरिक गदा मोहोळ कुटुंबियांकडनं येते त्याच्यामध्ये वेळोवेळी काय बदल करायचे, काय वाढ करायची काय, तर तो मोहोळ कुटुंबियांचा निर्णय असतो. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र केसरीची पवित्र अशी मानली जाणारी. किती किलोची गदा? आता चांदीचे भाव वाढलेत म्हणून लोकांना उत्सुकता असेल. किती किलोची गदा? भाव जरी वाढले तरी चांदी त्याच्यातली वाढलेलीच आहे. बरं, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाव वाढले पण चांदी वाढली. ठीक आहे, म्हणजे जो विजेता आहे त्याला चांगला सन्मान आणि चांगलं पारितोषिक मिळणार आहे त्याला. गदा ही त्याच्यात किती चांदी ची आहे ती आणि काय आहे ती न बघता ती मानाची गदा आहे, मोहोळ कुटुंबियांकडून येते आणि तिचा मान सन्मान आहे, तिचं पावित्र्य आहे जे महाराष्ट्रामध्ये या कुस्ती पंढरीमध्ये महाराष्ट्राच्या जो सर्वोच्च सन्मान आहे तो त्यामुळे महाराष्ट्र केसरीची गदा आहे मोहोळ कुटुंबियांकडनं. खरी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यायला भेटले तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्री साहेबांनी, म्हणजे आम्ही गेलो होतो काल, त्यांचं दिवसभराचं व्यस्त शेड्यूल होतं, त्यानंतरही त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला. आमच्या ज्या स्पर्धेचा यावर्षी जो लोगो होता त्याचं अनावरणही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही केलं.
त्यानंतर त्यांनी ह्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनातल्या प्रत्येक गोष्टीची विचारपूस केली की कशा बरं. पद्धतीने ही स्पर्धा असेल, विजेत्यांची बक्षिसं काय असतील, विशेष करून ज्या महिला भगिनी आहेत, लहान मुलं आहेत काय, त्यानंतर इतरही जे वयोवृद्ध लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ह्या बरं. सगळ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, येण्या जाण्याची व्यवस्था कशी असेल, पार्किंगची व्यवस्था कशी केलेली आहे, आयोजनामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टीची त्यांनी चौकशी केली आणि ज्या पद्धतीचं आयोजन आपण केलेलं आहे तर त्याच्यातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सर्व प्रश्नांची आम्ही समर्पक अशी उत्तरं त्यांना दिली आणि त्यांना ह्या वर्षीचं हे केलं गेलेलं सर्व जे आयोजन आहे मेडिकल टीमचं, बाकी सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडल्या आणि येणाऱ्या 22 तारखेला जी फायनल मॅच असेल महाराष्ट्र केसरीची, त्या दिवशी या स्पर्धेला येऊन विजेते व उपविजेत्या पैलवानांचं यथोचित मान सन्मान आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी या राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 22 तारखेला नक्की येतील असं त्यांनी आश्वासन दिलं. 18 ते 22 वाघोलीच्या बाजार तळावरती ही स्पर्धा होणार आहे. आता वाघोलीचं जे बाजार तळ आहे ते नगर जो हायवे आहे अहिल्यानगर पुणे किंवा पुढे जाणार संभाजीनगर त्याच्या एकदम जवळ आहे. आता अनेकांच्या मनामध्ये धाकधूक आहे. रामकृष्ण साधव पाटलांनी आता इतकी मोठी स्पर्धा ठेवलेली आहे की नगर रोडवर या 5 दिवसामध्ये लोकांनी जायचं की नाही? 100% जायचं. ट्रॅफिक जाम होणार नाही का? नाही, ट्रॅफिकची व्यवस्था आम्ही या भागातील आमचं जे पोलीस स्टेशन आहे ते आणि त्यांच्या मार्फत माननीय कमिशनर साहेबांनाही सगळा पत्रव्यवहार केलेला आहे की कशा पद्धतीनं नियोजन करायचं. त्याचबरोबर आमच्या गावातील जे सर्व कार्यकर्ते आहेत तेही ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी पूर्णपणे त्यांनी कंबर कसलेली आहे. तर याच्यामध्ये अनेक या भागातील ज्या संस्था त्यातील व्हॉलंटियर लोक सहभागी होतील, जे पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी ज्या अकॅडमीज इथं आहेत त्याच्यातले स्वयंसेवक याच्यामध्ये होतील. त्याचबरोबर आम्ही अनेक सिक्युरिटी एजन्सीज आणि बाउन्सर्स याच्यामध्ये लावतोय. साधारणतः फायनलच्या दिवशी 700 ते 800 स्वयंसेवक हे ट्रॅफिक हे करण्यासाठी असेल. त्याचबरोबर आमच्या गावातील समाजसेवक मान्य संपताबा गाडे हे नेहमीच वाघोलीतील ट्रॅफिक समस्यासाठी गावातील तरुणांना एकत्र करून त्यांनी ट्रॅफिकची खूप चांगली व्यवस्था केलेली, समिती त्यांनी स्थापन केलेली, त्या माध्यमातून ते या ट्रॅफिकवरती याच्यावरती काम करतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं चौकाचौकामध्ये सूचना देण्यासाठी भोंगे लावणं, व्यवस्थित ते जे पार्किंगची जी ग्राउंड आहेत काय, तर ह्या मैदानापासून जी क्रीडा नगरी ह्याच्यापासून 500-1000 मीटर मध्ये आपण जवळपास 30 ते 35 एकर जागा ही त्या भागातील शेतकरी आणि जमीन मालकांशी चर्चा करून आपण ती पार्किंगसाठी तयार केली. तिथं ती व्यवस्थित त्या जागेचं सपाटीकरण केलेलं आहे, तिथं पार्किंगचे बोर्ड लावलेले, लाईटची व्यवस्था तिथे केलेली आणि पार्किंगला एकदम चांगली व्यवस्थापन केली. मग त्याच्यामुळं पुणे अहिल्यानगर महामार्ग असेल किंवा इंटरनल जे सगळे रोड असतील याच्यावरती फक्त आलेल्या लोकांनी आमच्या स्वयंसेवकांच्या सूचनांचं जर पालन केलं तर कसल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही, एवढं तुम्हाला पाहिजे. पण याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं आहे की या कुस्ती खेळापासून महिला थोड्याशा दूर जातात किंवा प्रेक्षक म्हणून पण महिला शक्यतो इकडे येत नाहीत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी व्यवस्था केलेली आहे? वेगळी व्यवस्था म्हणजे आम्ही ह्या स्पर्धेला आता वाघोली हे शहर भागातही ग्रामीण भागाचाही त्याला थोडासा एक किनारे त्याला, बरं, तर याच माध्यमातून आम्ही आमच्या भागातील किंवा पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी आम्ही हाऊसिंग सोसायटी असेल, थोडासा हायपरपॉल एरिया, त्याच्यामध्ये आम्ही आवाहन करत आहोत महिला भगिनींना, जे फॅमिली क्राऊड आहे त्यांना, की आपल्या लहान मुलांना घेऊन या महिला भगिनींनी, माता भगिनींनी या कुस्त्या बघण्यासाठी यावं. त्यांची मुलंही त्या कुस्त्या बघून मोटिवेट होतील. त्याच्यातून उद्या येणारे महाराष्ट्र केसरी किंवा ऑलिम्पियन सुद्धा तयार होतील. तर आम्ही अशा पद्धतीनं त्या महिलांमध्ये किंवा त्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आम्ही जनजागृती करतो की तुम्ही ह्या कुस्त्या, हा जो भारताचा महाराष्ट्राचा आपला पारंपरिक खेळ आहे, तो खेळ बघण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह यावं. त्यांच्या बसण्यासाठी आपण विशेष अशी गॅलरी, त्याची व्यवस्था त्या क्रीडा नगरीमध्ये आपण केलेली आहे की त्यांची विशेष काळजी आपण तिथं घेऊ, त्यांच्यासाठी विशेष जागा, सगळ्या गोष्टी, सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे. गेल्या 2-3 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये असं जाणवलं की पंचांचे काही निर्णय वादग्रस्त ठरलेले आहेत आणि त्याच्यावरनं एखाद्या चांगल्या कुस्तीगिरावरती अन्याय झाल्याची देखील भावना कुस्ती शौकीनांमध्ये त्यावेळेस झालेली होती. तर असा प्रकार टाळण्यासाठी तुम्ही काय यंदा काळजी घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे? बघा, पंच आता हे फेडरेशनचे पंच असतात त्याला, आणि कुठलाही पंच काही जाणून बुजून कुठल्या खेळाडूवरती अन्याय करत नाही.
पण हा खेळ एवढा वेगाचा आहे, ताकदीचा आहे की त्या ह्याच्यामध्ये कधी पंचाच्या निर्णयामध्ये अस्पष्टता येऊ शकते. परंतु असं कोणी जाणून बुजून करतं असं माझं वैयक्तिक मत तर नाही. परंतु तरीही अशा पद्धतीचं आम्ही ज्यावेळी आमचे ग्रामस्थ एवढी चांगली स्पर्धा आयोजित करतायत तर अशा पद्धतीचं कुठलंही गालबोट या स्पर्धेला लागू नये म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी चर्चा केली की बाबा हा असं एवढं चांगलं आयोजन करत असताना अशा काही गोष्टी व्हायला नको. तर त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की असं काही होणार नाही आणि अगदी दिल्लीत नाही फेडरेशनचे पंच या स्पर्धेसाठी येतील की अजून अचूकता या निर्णय प्रक्रियेमध्ये यायला पाहिजे. तर त्यासाठी तशी काळजी कुस्तीगीर संघाने पण यावर्षी घेतलेली. ओके. आता एवढा मोठ्या प्रतिसाद मिळतो आहे तर कुस्तीगीर पण मोठ्या संख्येने येतील, त्यांच्या पण अपेक्षा वाढलेल्या असतील, तर त्यांच्या काळजीसाठी त्यांना आणखी पुढे प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही वेगळे कोणते उपक्रम घेतलेले आहेत? आता या स्पर्धेमध्ये साधारणतः 840 खेळाडू सहभागी होतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण वाघोली गावातीलच एक मोठी संस्था आहे, समाजसेवी संस्था आहे, भारतीय जैन संघटना, इथं आपण त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेलीच आहे. त्याचबरोबर सहभागी सर्व खेळाडूंना आपण ह्या स्पर्धेचे एक सहभाग म्हणून किंवा आठवण म्हणून आपण त्या सर्व स्पर्धकांना ट्रॅकसूट देतोय. त्यानंतर एक जिम बॅग देतोय. त्या जिम बॅग मध्ये त्यांचं सर्व जे त्या 5-6 दिवसामध्ये लागणारं जे काही उपयोगाचे किट ते देतोय. त्याचबरोबर आम्ही त्यांना खुराकाचंही किट त्याच्यामध्ये देतोय आकर्षक असं की जेणेकरून वाघोलीत होणारी ही स्पर्धा ते खेळाडू त्यांच्या आठवणीमध्ये राहील की आमच्या म्हणजे फक्त विजेत्यांचाच नाही तर सहभागी प्रत्येक खेळाडूचा इथं यथोचित मान सन्मान झाला आणि ते प्रत्येक खेळाडूवरती लोकांनी प्रेम केलं, त्याचे लाड वाघोलीमध्ये झाले असं ते प्रत्येक खेळाडूला नक्कीच वाटेल. ओके. म्हणजे तुम्ही मनापासून सगळी ती तयारी सगळी? हो, एकदम मनापासून. प्रत्येक गोष्ट इथं मी, माझे सर्व ग्रामस्थ, माझा सर्व मित्र परिवार, सगळे लोक ही स्पर्धा आमच्या घरातील एखादा कार्यक्रम असल्यासारखं एकदम सगळे मनापासून जीवाने हे सगळे काम करतोय आम्ही. पण तुमचा आणि कुस्तीचा कधी प्रत्यक्ष संबंध आला होता का? हा, आम्ही कॉलेज जीवनामध्ये आमच्या शिक्षण असेल, घरची जबाबदारी असेल, हे करत असताना कुस्ती क्षेत्राशी आमचा संबंध आला, परंतु असा पूर्ण वेळ कधी आला नाही आमच्या घरात. स्वतः कधी तालमीत गेले होते का? हा, अगदी. आमच्या घरामधून प्रत्येक व्यक्ती पूर्ण वेळ म्हणा किंवा कमी वेळ म्हणा की तालमीशी संबंध हा येतो. लाल मातीशी संबंध तुमचा संपूर्ण गावातून, वाघोली गावातून तुम्ही असं एक म्हणजे घर नाही जिथून पोरग पैलवान. ओके. म्हणजे मग ते टिकले तर चांगलं पैलवान झाले. मग अभिजित कटके सारखा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झालाय, अनेक नॅशनल चॅम्पियन झालेत. पण नाहीच काय तर कुणीतरी ना थोडीफार तालीम केलेली शरीर बळकट बनवणे एवढं, आणि नाही जमलं तर आला घरच्या कामाला स्वतःला झुपून घेतला. पण तुमचा आवडता पैलवान कोण? माझा बघा, आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू आहे, आम्ही मुख्य आयोजक आहोत, तर जे स्पर्धक आहेत, जे स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, यातील कुणाचं नाव मी आता घेत नाही. ठीक आहे. परंतु आवडते जर पहिलं तुम्ही हे करताल तर महाराष्ट्रामध्ये आमच्याच गावचा सुपुत्र अभिजित कटके आणि दुसरे योगेश्वर दत्त ऑलिम्पियन आहेत, हे माझे आवडते पैलवान आहेत कुस्ती क्षेत्रामधले. अच्छा. काय त्यांचं काय म्हणजे कसरत आवडते त्यांची, त्यांचं फिजिक आवडतं, त्यांचे डाव आवडतात, नक्की काय त्यांचं तुम्हाला? दोघांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. जसे योगेश्वर दत्त आहेत की त्या पैलवानामध्ये जी चिकाटी होती की वारंवार ऑलिम्पिक मध्ये निवड होऊन पदकाने यशाने हुलकावणी देऊन सुद्धा चिकाटीने त्या पैलवानाने ऑलिम्पिकची तयारी करत राहिला आणि शेवटी भारतासाठी मेडल त्यांनी शेवटी आणलंच. आणि त्याच पद्धतीने अभिजित कटके की फार कमी वयामध्ये तालमीशी संपर्क आला त्याचा, त्याला तालमीत टाकलं गेलं. आम्ही त्याला लहानपणापासून बघितलं. तो गावालाच तुम्ही असल्यामुळे. हा, ज्या पद्धतीने अभि आणि विशेष करून अभिचे जे वडील मान्य चंद्रकांत कटके यांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतले अभिवरती, जेवढे अभिने कष्ट घेतले स्वतःवरती तेवढेच कष्ट तात्यांचे बी झाले. तात्या म्हणतात त्यांना. तर त्यांनी ज्या मेहनतीने गावाचा नावलौकिक केला आणि कुस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम असणार हे वाघोली गाव, आणि या गावाला महाराष्ट्र केसरीची, हिंद केसरीची गदा त्यांनी दोन्ही पितापुत्रांनी त्यांचे कष्ट वाखाणण्याजोगे. तर त्याच्यामुळं मीच काय, आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी पैलवानकी क्षेत्रामध्ये ते रोल मॉडेल आहे. अनेकांना असं वाटतं की, आणि ती चर्चा पण आहे, ते चर्चेचं उत्तर मला तुमच्याकडनं हवं आहे
हे जे रामकृष्ण अण्णा हे सगळं करतायत हे 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून करतायत. ते त्यातनं असं दाखवतायत की मी तयार आहे. महापालिकेला माझं थोडीशी बारी चुकली पण 2029 काय कुस्ती असेल ती मीच मारलेली असेल. तर या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता? नाही नाही साहेब, एक विनंती आहे तुमच्या सर्वांना, खेळ हा खेळाच्या ठिकाणी राहिला पाहिजे आणि खेळावरती निस्वार्थी प्रेम केलं पाहिजे. कुठला तरी उद्देश आणि ह्या गोष्टी करून ही कुस्तीची ही खेळाची सेवा नाही चाललेली. हा, राजकारण करायचंय, कुठली पद आहेत त्या गोष्टीचं जर हे करायचं तर समाजामध्ये चांगले कामं करत असताना नक्कीच प्रत्येकाला त्या सगळ्या गोष्टीची आवड असते, ते माणसं करतात. परंतु माझा व्यक्तिशः असा विश्वास आहे की जर असं काही करायचंय तर तुमचं तुमच्या भागावरती, तुमच्या गावावरती प्रेम पाहिजे आणि या भागाचा, या गावाचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कामं केली पाहिजे आणि कामं करणाऱ्या माणसालाच लोक निवडून देतात. तर खेळ आणि राजकारण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील तर एकदम चांगलं राहील. आणि जर तसं काय करायचंय 29 वगैरे काय तर कामाच्या जीवावरती करू. अच्छा, खेळाच्या जीवावरती नाही, खेळावरती प्रेम करायचं. ओके. आपण हे प्रश्न विचार दुसरं एक कारण आहे की जेव्हा या कुस्ती स्पर्धेच्या काय भूमिपूजनाचा, मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता तेव्हा तिथले पुणे जिल्ह्यातले करामती नेते मंगलदास बांधल यांनी एक राजकारणाच्या भाषेमध्ये एक काय काडी लावून दिली. ते म्हणाले की भावी आमदार रामकृष्ण सातव पाटील. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला लोकांच्या पोटात गोळा आला नाही, काय चाललंय यांचं भाऊ? नाही नाही नाही, आमचे आदरणीय वस्ताद आहेत ते मोठे पैलवान आहेत, मोठे पैलवान आहेत आणि माझ्यावरती नेहमीच ते त्यांचं प्रेम आहे आणि माझं सगळीकडे ते कुठेही हे करतात तर कौतुक करतात. बरं, माझं त्यांच्या बाबतीत बोलणं मी एवढं काय मोठं नाही, काय नाही, पण त्यांचं म्हणजे ते नेहमीच कौतुक करतात. आणि ते शेवटी आप्पा आहेत. आप्पांचा राजकारणाचा, समाजकारणाचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा तळ या पुणे अहिल्यानगर रोडवरती कुठल्याही समाजकारण्याला लागलेला नाही. मी तर फार हे मात्र काही मंगलदास बांधल आपला इंटरव्ह्यू नक्की पाहतील. ते तुम्ही काय बोलताय अनेकांना कळत नाही आणि त्याचा अर्थ लोक शोधत बसत, ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरं एक अनेकांना उत्सुकता आहे की बाबा 2026ला जी महापालिकेची निवडणूक झाली, या प्रभाग क्रमांक 4 असेल, पलीकडचा 3 असेल, दोन्हीमध्ये तुमची एवढी तयारी होती की लोकांना वाटत होतं की भाजप म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, कोणी पण तुम्हाला हसत हसत तिकीट देतील. असं नक्की काय घडलंय की बाबा तुम्ही पडद्यामागे राहिला? त्याचं उत्तर पाहिजे. आता काय तुम्ही आता निवडणूक होऊन गेलेली आता? नाही, काय माझी एक विनंती राहील तुम्हाला की आता आपण सर्व जी तयारी करतोय, जी मनापासून करतोय, माझे सर्व सहकारी आहेत आणि राजकारणातील सगळ्याच पक्षातील सगळेच घटक हे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आता महाराष्ट्र केसरीची तयारी करतात. तर थोडासा हा माझा व्यक्तिगत जो काही प्रश्न आहे तुम्हाला, ह्या विषयावरती आपण एखादा प्रॉडकास्ट परत करू आणि तुम्ही लागेल एवढे प्रश्न विचारा मला. परंतु आज त्यांनी क्रिकेटच्या भाषेत हा प्रश्न थोडा टाळलेला आहे, टोलवलेला आहे, वाईट बॉल जरा त्यांनी घोषित केलेला आहे. बरोबर आहे, कारण कुस्तीची ही जी अशी भव्य दिव्य स्पर्धा होते आहे, याला कोणत्या परिस्थितीत असं राजकारणाच्या अँगलला आपल्याला पण जायचं नाहीये. त्याचे आयोजन, नियोजन, ती स्पर्धा यशस्वी व्हावी असाच आपला हेतू आहे. पण अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, हे मात्र मी तुमच्या कानावर घालून ठेवलं. त्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य वेळी तेव्हा उत्तर नक्की द्या. मला एक याच्यामध्ये म्हणायचं आहे की जेव्हा मी आधी तुमच्याशी बोललो होतो की हा जो कुस्ती स्पर्धा आहे, तुमची ती खंत होती की कुस्ती स्पर्धा जी आहे ही फक्त गावापुरती, खेड्यापुरती, बहुजन समाजापुरती राहिलेली आहे. हिला ग्लॅमर मिळून देण्याचा तुमचा जो उद्देश आहे, तर या उद्देशामध्ये ही तुम्ही जे आयोजन करता याचा कितपत वाटा असेल की त्याला कितपत यश मिळू शकेल? मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्या आयोजनामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आमचे आदर्श माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोळ आणि त्यांनी आयोजित केलेली जी स्पर्धा आहे 2023 हा आमचा आदर्श. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यावेळी कुठंतरी म्हणजे परंपरागत रूढीवादी चाललेली जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती तिला एक वेगळं वलय त्यांनी वेगळी उंची मिळून दिली होती 2023 साली. आणि त्याचा नक्कीच कुस्ती क्षेत्राला, पैलवानांना आणि बाकी हे सगळं जे होतं त्याला नक्कीच फायदा झाला अण्णांनी जे केलं ते. मग कुठंतरी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं जे अनुकरण, शेवटी आपण म्हणजे जो एखादी समाजामध्ये चांगली गोष्ट असते तर त्याचंच अनुकरण केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने कुठंतरी कुस्तीला एक वेगळं वलय मिळलं पाहिजे. ह्याच्याकडं जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे
तो बदलला पाहिजे. चौकट तोडून कुस्तीने म्हणजे सीमारेषा ओलांडून आपल्या नवीन चाहत्या वर्गाकडे गेलं पाहिजे. नवीन खेळाडू किंवा पालक आकर्षित झाले पाहिजे आणि त्यांनी आपली मुलं या खेळामध्ये टाकली पाहिजे, म्हणून तर काम केलं पाहिजे. कारण बरोबर. शेवटी हा शक्तीचा आणि युक्तीचा खेळ आहे. पैलवानकी म्हणजे काय फक्त ताकदीचा आणि शक्तीचा खेळ नाही. ज्याला खेळताना सेकंदामध्ये, मायक्रो सेकंदामध्ये डायपेस आखावे लागतात, निर्णय घ्यावे लागते, तर नक्कीच इथं शक्तीपेक्षा युक्ती पण आहे. आणि अशा खेळाला ग्लॅमर मिळलं पाहिजे, लोक याच्याकडे आकर्षित झाली पाहिजे. म्हणून आमच्या वाट्याला म्हणजे आम्ही खारीचा वाटा ह्या क्षेत्रामध्ये कुस्तीसाठी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. अण्णा, तुम्ही जे मगाशी म्हणालात की गरीब घरातली मुलं असतात, ग्रामीण भागातली मुलं असतात, पण यांना पुढे जाण्यासाठी संस्था किंवा काही लोक पुढे येतात का आणि त्यांना मदत मिळते का? हा बघा सर, चांगला प्रश्न आहे. आपण बघा नेहमीच म्हणतो की घराघरात पैलवान आहे आणि मग आपण ऑलिम्पिकला पात्र होत नाही, ऑलिम्पिकची मेडल नाहीये, कमी आहेत, काय आहेत. तर एक गोष्टीकडे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांचं मी लक्ष केंद्रित करू इच्छितो की बघा, एखाद्याला ऑलिम्पिक मेडल मिळलं किंवा मोठं एखाद्या स्पर्धेमध्ये नॅशनलचं मेडल मिळलं, काय मिळलं, मग त्याच्यावरती बक्षिसाचा वर्षा होतो. परंतु त्याला गरज ज्यावेळी असती त्यावेळी त्याला जे आर्थिक मदत पाहिजे, जे स्पॉन्सर्स पाहिजे, जो सपोर्ट पाहिजे, तो त्या पैलवानाला मिळत नाही. म्हणून एक मेडल तिकडे मिळत असेल ना साहेब, तर कमीत कमी 100 पोरांचा इथं आधी फक्त ह्या म्हणजे त्यांना पाठिंबा चांगला मिळत नाही, सपोर्ट नाहीये, स्पॉन्सर्स नाहीत, म्हणून 100 पोरं माघारी जातात. तर त्याच्यामुळं प्रयत्न माझा काय किंवा सगळ्यांचाच असा राहिला पाहिजे की शेवटी काय होतं, ह्या क्षेत्राला मदत करणारे दाता लोक आहेत, ह्यांची एक मर्यादा आहे. परंतु ह्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन कुठंतरी कॉर्पोरेट जगतातून, मोठमोठ्या कंपन्यांमधून ह्या पैलवान मंडळींना स्पॉन्सर्स मिळले पाहिजे. ह्यांचा खर्च उचलणारे किंवा यांना चांगले कोच, त्यांचे जे डाएट आहे, न्यूट्रिशन्स आहेत, याच्यासाठी सपोर्ट करणारी जी लोक आहे, ही या मुलांना जर मिळाली तर नक्कीच ऑलिम्पिकची मेडल असतील काय किंवा अजून जी काही राष्ट्रीय पातळीवरची जी काही मेडल्स आहेत, ही नक्कीच आपली पोरं आणणे एवढी क्षमता इथे पोरांमध्ये आहे. पण त्यांना त्यावेळी जो सपोर्ट पाहिजे, जो पाठिंबा इथं किंवा आर्थिक जे पाठबळ आहे, शेवटी शेतकऱ्याची, गरिबाची, कष्टकऱ्याची, हमालाची पोरं कुस्ती करतात जास्ती. आणि मग ह्या पोरांनी ऑलिम्पिकचं स्वप्न कशाच्या जीवावरती बघायचं? त्यांचे पालक असतील, इतर लोक असतील, त्यांना मर्यादा आहेत शेवटी. तर ह्या गोष्टीसाठी माझी म्हणजे आम्ही या स्पर्धेमध्ये तो प्रयत्न करतोच आहोत की कुठेतरी कॉर्पोरेट जगताला किंवा चांगल्या स्पॉन्सर्स मंडळींना या स्पर्धेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहेच. परंतु माझी विनंती आहे आपल्या मार्फत सगळ्यांना की हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. जशी कबड्डी मैदानातनं मॅटवरती आली आणि खूप चांगल्या पद्धतीने तिला प्रसिद्धी मिळाली, स्पॉन्सर्स मिळाले, तिला टीमला त्या कबड्डीच्या मालक लोक मिळाली, त्यांनी चांगल्या पद्धतीनं कबड्डीचं नावलौकिकही चांगला झाला. तर तसंच कुस्तीचा पण होईल. परंतु कुस्ती ही तशी थोडीशी आपला जो तिचा पारंपरिक जो चाहता वर्ग आहे, जो प्रेक्षक वर्ग आहे, ह्यांपासून ती अजून वरती गेली पाहिजे आणि जेणेकरून कुस्तीला नक्कीच भविष्यामध्ये चांगली दिसेल. अण्णा, या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिलंय की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातून जे माती मागवली आणि जे आपलं मुख्य जी स्पर्धा ज्या मातीवरती होणार आहे त्या ठिकाणी ती माती तुम्ही टाकणार आहात. तर हे माती प्रत्येक जिल्ह्यातनं मागवण्याचं काय कारण होतं आणि त्यातून नक्की काय साध्य झालं? नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या वर्षीचं ज्यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं नियोजन करत होतो, तर महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती. हा नक्कीच त्याला जे आयोजक आहेत ते कुठेतरी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी शहरामधून कुणाला तरी आयोजक करण्याचं भाग्य मिळतं. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा आमच्या वाघोली गावामध्ये होत होती, तर आमची सगळ्यांची संकल्पना अशी होती की इथं 42 संघ सहभागी होतात, 840 खेळाडू येतात, प्रत्येक संघातनं 20 खेळाडू. तर हे 42 जे संघ आहेत, 42 जिल्हे आहेत, म्हणजे काही शहरांना जिल्ह्याचा दर्जा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. तर ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्हा संघटना आहेत, ह्या सगळ्यांनी जी कुस्तीची सेवा सगळेजण आपापल्या पद्धतीने करतात. पण कुठंतरी सगळ्यांनी मनापासून, ज्या पद्धतीने आम्ही मनापासून एकदम तळमळीने स्पर्धेचं आयोजन करतो, त्याच पद्धतीने ही कुस्तीची सेवा करणाऱ्या ह्या सगळ्या ज्या जिल्हा संघटना आहेत, ह्यांनी एकत्र येऊन मनापासून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचं आयोजन करून त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्याही कुठेतरी भावनेमध्ये की 42 जिल्ह्यांमधनं, म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात बरोबर ही मातीचे कलश इथं आले, त्याची विधिवत पूजा झाली
आणि सर्वांचा मान सन्मान झाला आणि खेळणाऱ्या खेळाडूलाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळण्याचं जे समाधान आहे हो. किंवा ती भावना आम्हाला वृद्धिगत करायची होती, कुस्तीचा एकोपा वाढवायचा होता, कुस्तीची प्रतिष्ठा ठेवताना आम्हाला कुठेतरी महाराष्ट्राची माती एक एकत्र इमोशनल टच आपण हा, एक म्हणतो, त्याचा तो तुम्हाला तो द्यायचा होता त्याच्यामध्ये. हा, आणि तो नक्कीच झाला. खूप चांगला मातीपूजनचा आणि वासापूजनचा कार्यक्रम माननीय मुरलीधरांना मोळे यांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे संघ आणि त्याचे संघातील सदस्य सहभागी झाले होते आणि ती भावना नक्कीच तयार झाली की ही महाराष्ट्राची कुस्ती परंपरा, महाराष्ट्र केसरी आता महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत आहे. बरोबर. ओके, तर हा एक अतिशय सुस्त आणि चांगला उपक्रम या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आमची प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही जे पुण्यातून असाल, महाराष्ट्र कोणत्या भागातून असाल, कुस्ती शौकीन असाल तर ही स्पर्धा पाहायला नक्की या आणि ही स्पर्धा कशी झाली तुमच्या गावात जाऊन नक्की सांगा. तर या कुस्ती स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा. अतिशय यशस्वी आणि आनंददायी वातावरणात कोणताही वादावर नाही ही स्पर्धा पार पडेल, कारण त्या पद्धतीचं नियोजन मला वाटतं अण्णांनी केलेलं आहे. अण्णा, तुमच्या या पुढच्या कुस्ती स्पर्धेला आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.